सारे न कळे तो काय करावा उपाय, जे निराहे भाव तुझ्या पायी. कारण महाराज या अभंगामधून भगवंताला बोलतात, भगवंताशी बोलतात. भगवंताला म्हणतात की हे भगवंता, माझा भाव तुझ्या पायापाशी राहावा आणि तुझं रूप सतत माझ्या अंतःकरणामध्ये राहावं, त्याचंच माझ्या जीवनामध्ये चिंतन सतत घडत राहावं. याच्यासाठी माझ्या जीवनामध्ये मी प्रयत्न करतो, पण मला काही माझ्या जीवनामध्ये त्याचा उपाय सापडलेला नाही. आता महाराज भगवंताला बोलतात, आपल्या जीवनामध्ये आपला भाव त्या भगवंताच्या चरणावर आहे का? आपल्या अंतःकरणामध्ये त्या भगवंताचं रूप आहे का? याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. महाराज त्याचं उत्तर भगवंताला मागतात. आपणही आपल्या जीवनामध्ये भगवंताच्या चरणी भाव आणि भगवंताचं रूप सतत आपल्या ध्यानामध्ये राहण्यासाठी भगवंतालाच विनंती करावी. रामकृष्ण.